एका शांत सकाळी एका लॉजच्या बंद खोलीतून भीषण किंचाळी ऐकू येते. बाहेर उभे असलेले लोक घाबरून जातात. आत नेमकं काय चालू असेल? एका प्रेमकथेची सुरुवात आणि एक भीषण कटाचा शेवट. ही कथा आहे एका तरुणाची, ज्याला वाटत होते की तो आयुष्याच्या सर्वात सुंदर क्षणांचा अनुभव घेत आहे. पण त्याला कल्पनाही नव्हती की एका क्षणात त्याचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होणार आहे. प्रेम, विश्वास, फसवणूक आणि सोड्याच्या या चक्रव्यूहातून तो अडकला होता. पण हा शेवट नव्हता, ही तर सुरुवात होती. त्या लॉजच्या बंद दरवाजामागे नेमकं काय घडलं? कोण होता गुन्हेगार आणि कोणाचा गेला बळ? सं संपूर्ण सत्य जाणून घ्यायचं असेल, तर ही कहाणी शेवटपर्यंत पहा. कारण सत्य कधी-कधी कल्पनेपेक्षा भयंकर असतं. भाग 1. अनपेक्षित भेट. सोलापूरच्या एका गजबजलेल्या गल्लीत असलेल्या प्रेरणा मोबाईल गॅलरीमध्ये रोजच्या प्रमाणे ग्राहकांची वर्दळ असते. या दुकानाचा मालक कमलेश सागळे, एक प्रामाणिक मेहनती तरुण, ज्याच्या आयुष्यात कोणतीही अडचण नव्हती. पण एका भेटीने त्याचं संपूर्ण आयुष्य बदलून गेलं. त्या दिवशी दुपारच्या वेळी एक तरुणी दुकानात येते, जिचं नाव सुरेखा तांदळे. सुंदर, आत्मविश्वासू आणि मोहक. तिचा मोबाईल बिघडलेला असतो आणि ती कमलेशकडे मदतीसाठी येते. कमलेश तिला मदत करतो आणि त्या छोट्या भेटीत दोघांमध्ये संवाद होतो. काही मिनिटातच कमलेश तिच्या सौंदर्याने भुरळून जातो. ती फक्त एक ग्राहक होती, पण त्याला कल्पनाही नव्हती की ती त्याच्या आयुष्यात सर्वात मोठा धक्का देऊन जाणार आहे. भाग 2. प्रेमाच्या जाळ्यात अडकलेला कमलेश. त्या दिवसानंतर सुरेखा वारंवार दुकानात येऊ लागली. सुरुवातीला छोटे छोटे संवाद व्हायचे. मग हळूहळू फोन नंबरची देवाणघेवाण झाली आणि रात्रीचे लांबलेले कॉल्स. कमलेश आणि सुरेखा एकमेकांच्या प्रेमात पडतात. त्या दोघांचं प्रेम झपाट्यानं वाढत होतं, किंवा कदाचित कमलेश एका मोहजाळात अडकत होता. लवकरच ते बाहेर भेटायला लागले, लॉजवर जायला लागले आणि एकमेकांना खूप जवळ यावे लागले. त्याचबरोबर जाऊन शारीरिक संबंध देखील प्रस्थापित करू लागले. कमलेश सुरेखावर जीवापाड प्रेम करायला लागला. पण त्याला माहीत नव्हतं की हे प्रेम एक वेगळीच दिशा घेणार आहे. भाग 3. धक्कादायक सत्य समोर येतं. एके दिवशी कमलेशला एक अनोळखी माणसाचा फोन येतो. त्या व्यक्तीचे शब्द ऐकून त्याच्या पायाखालची जमीन सरकते. "अरे मित्रा, तू ज्याच्यावर जीवापाड प्रेम करतोयस ना, तिचं आधीच लग्न झालंय." आणि तो हसायला लागतो आणि कॉल ठेवून टाकतो. कमलेशला विश्वास बसत नाही. तो लगेच सुरेखाकडे विचारणा करतो. सुरेखा आधी काहीतरी कबूल करतच नाही. पण अखेर सत्य बाहेर येतं. ती आधीच विवाहित होती. कमलेशला प्रचंड मानसिक धक्का बसतो. त्याला वाटतं की तो एका मोठ्या फसवणुकीचा बळी ठरला आहे. तो तिला सोडायचा निर्णय घेतो. पण सुरेखा त्याला सोडण्यास तयार नव्हती. ती म्हणाली, "जर तू मला सोडलास, तर मी तुझ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करेन." भाग 4. ब्लॅकमेलिंग आणि कोर्ट कचेरी. कमलेशने तिच्याशी संबंध तोडण्याचा प्रयत्न केला, पण सुरेखा त्याच्या मागे लागली. ती रोज दुकानात यायची, भांडायची आणि धमक्या द्यायची. शेवटी ती प्रत्यक्ष पोलीस स्टेशनमध्ये जाते आणि कमलेश विरुद्ध बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करते. पोलिसांची त्याच्यावर कारवाई होते. कमलेशला अटक होतं आणि त्याला 2 महिने तुरुंगात घालावे लागतात. प्रेमाच्या नावाखाली सुरू झालेला खेळ आता सूड आणि षडयंत्रामध्ये बदलला होता. भाग 5. सुटका, पण संकट संपलेलं त्याचं नव्हतं. कसेबसे 2 महिने तुरुंगात घालवल्यानंतर कमलेश बाहेर येतो. त्याला वाटतं की हा सर्व त्रास आता संपला. पण सत्य वेगळंच होतं. सुरेखा अजूनही त्याच्या मागे लागली होती. ती त्याला पुन्हा ब्लॅकमेलिंग करू लागली. "जर तू माझ्याशी लग्न नाही केलं, तर मी तुझ्या कुटुंबातील प्रत्येकाला जेलमध्ये टाकेन." यावेळी ती कमलेशच्या वकिलावर आणि भावावर छेडछाडीचा गुन्हा दाखल करते आणि त्यांना तुरुंगात डांबते. कमलेश पूर्णपणे तुटून जातो. त्याला काही सुचत नाही. शेवटी तो एक मोठा निर्णय घेतो.
या सर्व त्रासातून मुक्त होण्यासाठी तो तिच्याशी लग्न करायला तयार होतो. ऑगस्ट 2023 मध्ये दोघांचं लग्न होतं. पण ही कहाणी अजून संपलेली नव्हती. भाग 6, अंतिम कट आणि सूड. लग्न झाल्यावरती दोघे वेगवेगळे राहतात. सुरेखा त्याला सतत फोन करत असते. तिच्या मागण्या विचित्र असतात. शेवटी कमलेश तिला टाळण्यासाठी सोलापूरच्या बार्शी तालुक्यात जातो आणि मोबाईल बंद करून ठेवतो. पण सुरेखा त्याला शांत बसू देत नाही. 21 मार्च 2024ला ती Instagramवरून त्याला कॉल करते आणि म्हणते, "एक शेवटची भेट घ्यायची आहे. त्यानंतर मी तुला त्रास देणार नाही." कमलेश तिला शेवटची संधी द्यायचं ठरवतो आणि दोघं साई समर्थ लॉजमध्ये भेटतात. भाग 7, सर्वात भयंकर क्षण. त्या खोलीत जे घडतं ते कल्पनेपलीकडचं होतं. दरवाजा बंद झाला. कमलेश बेडवर बसला. सुरेखानं त्याचा शर्ट काढला आणि त्याच्या चेहऱ्यावर टाकला. क्षणातच तिने पॅन्ट काढली आणि धारदार शस्त्र बाहेर काढले. एका क्षणात कमलेशच्या आयुष्याचा सर्वात भीषण अंत सुरू झाला. त्यांनी त्याच्या गुप्तांगावर वार केला आणि सगळं रक्ताने माखून गेले. कमलेश वेदनेने तडफडून ओरडू लागला. बाहेरील लोकांना काहीतरी चुकलंय असं घडल्यासारखं त्यांना जाणवलं आणि ते तिथे लगेच धावले. सुरेखाने घाबरून त्याला हॉस्पिटलमध्ये नेलं आणि तिथून तिनं पळ काढली. भाग 8, न्याय मिळाला का? कमलेशने पोलिसांना कॉल केला आणि गुन्हा दाखल केला. अखेरीस सुरेखाला अटक झाली. ती एक मानसिकदृष्ट्या अस्थिर स्त्री होती, जिला कायमच्या शारीरिक संबंधाचं व्यसन लागलं होतं. ती कोणत्याही थराला जाऊ लागत होती आणि अखेरीस तिचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झालं होतं. त्याचबरोबर तिच्या नवऱ्याचंच, त्याचं देखील. मित्रांनो, या कथेतून काय धडे मिळतात? प्रेम आणि आकर्षण यामध्ये फरक तुम्ही ओळखला पाहिजे. कोणावरही आंधळा विश्वास तुम्ही ठेवला नसला पाहिजे आणि महत्त्वाचं म्हणजे ब्लॅकमेलिंगच्या जाळ्यात कधी अडकला नसला पाहिजे. मित्रांनो, ही सत्य घटना तुम्हाला कशी वाटली? तुमचे विचार कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच थरारक सत्यकथा पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.